पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया परुत ज्ञाना आसुरं भावमाश्रिताः। चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन। आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। जे बहुता एका अवांतर अहंकाराचा भूत संचार। झाला म्हणून विसर आत्मबोधाचा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। काया वाचा मनाने जे सर्व भावाने भगवत शरणागती किंवा भगवंताचा आश्रय करतात ते अतिशय दुरत्यय असणारी म्हणजे उल्लंघन करून जाण्यासाठी ब्रह्मादिकांनाही शक्य नसणारी जी माया, त्या मायेचं उल्लंघन करून ते जातात। एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरळे माया जळ। हा एक उपाय भगवंतांनी प्रतिपादन केला आणि त्या उपायामध्ये परिष्कार करून ज्ञानोबारा सांगतात, ज्या सुकृत संपन्न साधकाला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू नावाडी रूपाने प्राप्त झालेले आहे ते नौका चालणारे नाविक कर्णधार गुरु त्या साधकाची नौका संसार सागराच्या किंवा माया नदीच्या पहिल्या तीराला घेऊन जातात। जया सद्गुरू तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे। जया आत्मनिवेदन तरांडे आकळले। ज्या साधकाने आपल्या जीवनामध्ये विद्या, धन आणि सामर्थ्य या सर्वांच्या अहंकाराचं ओझं बाजूला सारलेलं आहे। श्री गुरूंनी केलेला उपदेश, त्या उपदेशामध्ये ज्याच्या मनामध्ये कोणताही विकल्प किंवा संशय नाही अशा विकल्पाचा वारा ज्याने चुकविलेला आहे आणि गुरूंच्या चरणकमलावरती ज्याचा अत्यंत अनुराग म्हणजे प्रेमभक्ती जडलेली आहे अशाच साधकाला या माया नदीतून सहज लीलेनं तरून जाता येतं। श्री गुरूंच्या चरणकमलाचा आश्रय केल्यानंतर ते साधकाला आत्मज्ञानाचा उपदेश करतात आणि आत्मज्ञानच जीव आणि ब्रह्माला जोडणारं फार महत्त्वाचं साधन आहे। त्याचं रूपक ज्ञानोबाला सांगतात, जया ऐक्याच या उतारा बोधाचा जोडला तारा। मग निवृत्तीच्या पैलतीरा झेपावले जे। वैराग्याचा अंगामध्ये बळ आहे किंवा अनासक्तीचं बळ आहे। या बलाचा अंगीकार करून उपरतीच्या वावीसे लत। त्या उपरतीच्या हाताने ते पाणी तोडतात माया नदीचं। सोहम भाव आहे अर्थात तो परमात्मा मीच आहे असा अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला की या सोहम भावाच्या बळाला ते तोलून धरतात आणि मग जिथं कोणत्याही प्रकारचा क्लेश नाही, दुःख स्वप्नातही पाहायला मिळत नाही अशा निरामय आनंद स्वरूपाला, निवृत्ती तटाला अनकळित कोणत्याही प्रकारची पीडा किंवा त्रिविध प्रकारच्या दुःखाचा संबंध न घेता ते स्वस्वरूपाला प्राप्त होतात। भगवान म्हणतात, हा माझ्या प्राप्तीचा उपाय आहे। येणे उपाय मज भजले ते हे माझी माया तरले। परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही। याच श्लोकावर जेव्हा प्रारंभ झाला ना तेव्हा भगवंताने आपल्याला प्रश्न विचारलेला होता, आता महदादी हे माझी माया ओतरोनिया धनंजया। मी होईचे हे आया कैसे निये। महदादी तत्व ज्यांच्यामध्ये आदी आहे अशी माया उतरून मी मत स्वरूपाला प्राप्त होईल, ही घटना कशी घडून येईल तर त्या घटनेचं उत्तर इथं दिलं आहे, येणे उपाय मज भजले। या उपायाने ज्यांनी माझी सेवा केली, पहिलं जे सर्व भावे मज भजले आणि दुसरा प्रकार आहे सद्गुरूंची काया वाचा मनाने सेवा करायची। भागवतामध्ये सुद्धा हा प्रकार आलाय बरं। भक्तेक एषम गुरुदेव तात्मा।
त्या नवयोगेश्वरांना निमी राजाने 9 प्रकारचे प्रश्न विचारले. मायेचं स्वरूप काय आणि मायेतून तरुण कसं जाता येईल. तर तेव्हा मायेच्या तरुण जाण्याचा संबंध विचारला की नाही. तर तेव्हा नवयोगेश्वरापैकी एक योगेश्वर असं म्हटले, अंतरिक्ष म्हणे राया, तू आपुसिली हरीची माया, तो प्रश्नची गेला वाया, बोलणे नये आया बोल क्याचे. तो माया विचारली आणि माया या शब्दाचा अर्थ होतो मा म्हणजे नाही, या म्हणजे जी स्वस्वरूपाने नाही त्याला तर माया असं म्हणतात. म्हणून मायेच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा 15व्या अध्यायामध्ये म्हणतात, तैसे सत ना असत होये, जे विचाराचे ना मनस आहे, ऐसिया परीची आहे अनादी म्हणती किंवा माया म्हणती. ज्याला सत असं म्हणता येत नाही, सत म्हणा बरं, अवतीचा बाद होतो म्हणून सत म्हणता येत नाही. असत म्हणा, जगताच्या कार्याच्या रूपाने प्रतीतीला येते. म्हणून मग सत आणि असत अशा विरुद्ध लक्षणाने संपन्न म्हणा. तर एका कालामध्ये एका अधिकरणामध्ये 2 विरोधी धर्म राहत नाही. म्हणून मायेकरता शब्द वापरला, सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. पण मिथ्या जरी असेल तर अघटित घटनापटी असे माया अशी असल्यामुळे जीवाला मात्र त्रस्त करते. पदार्थ खोटा आहे की खरा आहे याच्यावर त्याचा सुखदुःखाचा भाग अवलंबून नसतो. जीवाने त्याला काय मान्यता दिली आहे याच्यावर ते अवलंबून असतं. आपण उदाहरण कायम पाहतो, सत म्हणू तरी तात्काळ नाशे, सत म्हणू तरी तात्काळ नाशे, असत म्हणू तरी आभासे, असत म्हणू तरी आभाषे, आदी असे पाठी नसे, आदी असे पाठी नसे, ऐशेही नशे निजांगे, ऐशेही नशे निजांगे, ऐसीही नशे निज अंगे. स्वतःच्या अंगाने कसे नाही. सत म्हणावं तर ब्रह्मज्ञानाने तत्काळ नाश होतो, असत म्हणावं तर जगताच्या रूपाने आभासते. अगोदर आहे नंतर नाही असे म्हणणं तिला सहन होत नाही. कारण ते अगोदर आहे तर केव्हा नेमके आहे. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही म्हणजे अगोदर नव्हते. अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. आणि मग झाली कधी हे नाही सांगता येत. तेथे एक ढाल गज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली. नाथ महाराजांनी सांगितलं का नाही भारुडामध्ये, हे एकमेवाद्वितीयम ब्रह्म उपनिषदाचं प्रमाण आहे. सदैव सौम्य इदम अग्र आसीत. इदम पदाचा अर्थ होतो जगत, आणि या जगत उत्पत्तीच्या पूर्वी सदैव केवळ परमात्माच होता, म्हणून अगोदर नाही. आणि ब्रह्मज्ञान झालं तर त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. जैसे मृगजळाचे ज्ञान, जैसे मृगजळाचे ज्ञान, दिसे परी ते मिथ्यापूर्ण, दिसे परी ते मिथ्यापूर्ण, तैसे आभासे भोभान, तैसे आभाषे भवभान, ते माया जाणविपणा, ते माया जाण नृपनाथा. जसं मृगजळाचं ज्ञान आहे, दिसतं पण परिणाम काय त्याचा नाही. म्हणे आमच्या गावामध्ये दुष्काळ पडलेला आहे सध्याला, आणि आम्हाला दुपारी 12 वाजता मृगजळाचं तळं दिसतं. तर माझा विचार असा आहे की शासनाला विनंती करावी आणि तिथून पाणीची पाईपलाईन आपल्या गावात न्यावी. मृगजळाची तळी ती दिठी तरुणी न्याहाळी, वाचवणी तेने पाणी साळी खिळी लाविशे काही. जसं मृगजळाचं ज्ञान दिसण्यापुरतं आहे, तसं या जगताचं भवभान हे दिसण्यापुरतं आहे, आणि यालाच माया असं म्हणतात. पण सद्गुरूंची शरणागती केली आणि देवाची प्रपत्ती शरणागती आश्रय घेतला तर आपल्याला असं ज्ञान होतं की ज्या मायेमुळे आपण भ्रमाला प्राप्त झालो होतो तत्वता ती माया नाहीच. जसं की आपण उदाहरण पाहतो, एखाद्या विचारी माणसाने कंदील आणला आणि त्या कंदिलाच्या प्रकाशाच्या माध्यमातून ज्याचं अंग थरथर कापत होतं किंवा जेव्हाचे पुढचे दात फुटलेले आहे, गुडघे फुटलेले आहे, दरदरून घाम ज्याला आलेला आहे, आणि अशा व्यक्तीच्या दंडाला धरून विचारी मनुष्य कंदिलाच्या प्रकाशाच्या माध्यमातून त्याला दोरीपर्यंत घेऊन जातो आणि सांगतो हे तुझे जे हाल झाले कशामुळे. म्हणे मला तिथं विषारी नाग दिसला होता, आता कुठं नाग आहे. म्हणजे त्याला जसं ते ज्ञान करून देतात, म्हणजे त्या नागाचं किंवा सर्पाचं कारणासहित अस्तित्वाचा बाद होऊन जातो, अभाव होतो. तसं गुरु आणि परमात्मा आपल्याला ज्ञान असं करून देतात, माया स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच, पण नसतानीसुद्धा मात्र आभास निर्माण करते. माया म्हणवी येणे नावे, जे कदा विद्यमान नव्हे, अजा या लागी अविद्या येणे नावे, वेदानुवादे गरजती शास्त्रे. शास्त्रामध्ये हा विचार आला आहे, जी कधी विद्यमानच नाही म्हणून तिला अविद्या म्हणतात,
आणि स्वरूपाने नाही म्हणून त्याला माया असं म्हणतात. पण कधी कधी त्या मायेचा अभ्यास करता करता आपल्याला अभ्यासामध्ये एवढा अभ्यास होतो की मायाच आपली मस्तिष्कामध्ये जाऊन बसते आणि ती नेमकी काढता येत नाही. तर हे गणित सोडवण्याकरता मांडलेले आहे. जसं व्यवहारामध्ये आपण शाळेमध्ये गेलो, म्हणजे सगळे गेलेलेच आहे शाळेमध्ये, पण तिथं गणित सोडवायचं असलं की त्याला क्ष मानतात बघा. इंग्रजीमध्ये एक्स मानतात, आपण मराठीमध्ये त्याला क्ष म्हणतो किंवा आपण त्याला अ मानतो. हे मानणं कशापर्यंत आहे? गणित सोडविण्यासाठी आहे. एकदा गणित सुटलं की मग क्षची किंमत काय, मग ती क्षची किंमत निघत असते. तसं जगताचं गणित किंवा प्रतिती सांगण्यासाठी माया स्वीकारलेली आहे. एकदा जगत संगती लागली तर माया स्वरूपाने नाहीच असा विचार केला. ही कल्पना आहे आणि ज्याच्या मनात कल्पना आहे त्यालाच जगताचं भान आहे. ज्याच्या मनात कल्पना नाही त्याला भानही नाही. केव्हा आपली वृत्ती ज्या काळामध्ये अहम आणि मम या अध्यासाने संपन्न आहे तेव्हा जगताचं भान आहे. जागृतीमध्ये अहंता ममता आहे म्हणून जग दिसतं. स्वप्नामध्ये सुद्धा अहंता आणि ममता आहे म्हणून जग दिसतं. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये वृत्ती अज्ञानामध्ये लयाला गेली आहे. जेथे अहंता नाही ममता नाही तर जगताचं कुठं भान आहे? हाच वेदांत आहे. आणि आपण जगताला किती सत्य मानतो? वास्तविक सत्य ते असतं की जे तिन्ही काळामध्ये राहत असतं. जगताचा विचार केला, जागृतीतलं जगत स्वप्नात नाही, सुषुप्तीमध्ये नाही. स्वप्नातलं जगत जागृतीमध्ये नाही, सुषुप्तीमध्ये नाही. आणि सुषुप्तीतलं असणारं अज्ञान हे कारणरूपाने जरी तिथं असेल, जागृतीमध्ये कुठं आहे? स्वप्नात नाही. म्हणून प्रत्येक अवस्थेचा विचार जर केला तर व्यतिरेक आहे, परंतु मी जागा असतानाही आहे, कारण मी जागा आहे. स्वप्न पाहताना मी स्वप्न पाहिलं म्हणजे मी आहे. आणि मी गाढ झोपलो होतो म्हणजे मी तेव्हाही आहे. म्हणजे मी केव्हा नाही? अहो मी सगळीकडं आहे. एखादा मला मी नाही तर त्याला भरती करावं लागेल, असं कधीच नाही. म्हणून आपलं मी आत्मस्वरूप जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये आहे. पण अवस्था मात्र एकमेकांच्या ठिकाणी नाही. म्हणून अवस्थांचा व्यतिरेक आहे आणि आत्मस्वरूपाचा अन्वय आहे. म्हणून खरा मीच आहे. अवस्था येणाऱ्या जाणाऱ्या आहे, देहसुद्धा येणारा जाणारा आहे, पण यांच्याबरोबर मी जात नाही. जसं की जो मी बालपणी आजोबांच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता माझ्या नातवांना मांडीवर खेळवत आहे. वय वाढलं, देह बदलला, पण जो मी तोच मी, हा मी नाही बदलला. आणि मी बदलतही नाही. लहानपणी केस काळे होते, म्हातारपणी पांढरे झाले. केस बदलले, तो नाही बदलला, कारण तो बदलतच नाही. आणि जो बदलत नाही तो नित्य आहे, सत्य आहे, कायमचा राहणार आहे. मनुष्याला देहावर प्रेम आहे ना, म्हणून मरणाची भीती आहे. आणि ज्याला एकदा असं कळालं की देह आपलं स्वरूप नाही, आता भीती मरणाची कोणाला आहे? फक्त देहाचं तादात्म्य असल्यामुळे जीवाला भीती वाटते. सर्वात मोठी भीती मरणाची. आणि ती दोन कारणामुळे. देहाधनाची आवडी सदा भयतया तेनं सांडे. एक देहावर प्रेम आणि दुसरं धनावर प्रेम. जगात याच दोन गोष्टीवर प्रेम बरं सर्वात जास्त. नाही मग लोक म्हणतात माझं तुझ्यावर प्रेम आहे, खोटं आहे. फक्त प्रेम देहावर आहे आणि दुसरं धनावर आहे. आणि त्याच्यामध्ये सगळे व्यवहार चालू आहे. किंवा जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. म्हणून हे सगळं देह तादात्म्यावर अवलंबून आहे. आणि सगळी माया आहे माया. आणि आपलं स्वरूप नित्य आहे. रज्जू सर्प माथ्याचा मणी, रज्जू सर्प माथ्याचा मणी, काढून लिहिली ते लेणी, काढून लिहिले ते लेणी, शुक्ती रजत पैंजणी, शुक्ती रजत पैंजणी, चाले रणजुनी खळखळ, चाली रुंजुनी खळखळ. खळखळत. काय रूपक केलं नाथ महाराजांनी. हां, म्हणजे सर्पाच्या मस्तकावर असणारा मणी काढायचा. रज्जू सर्प. रज्जू, हा रज्जू, खरा सर्प नाही, रज्जू सर्प. ओळखलं तर माझं नाही, तुमचं लक्ष नाही पाहिलं. रज्जू सर्प दोरीवर भासलेला सर्प आहे. त्या सर्पाच्या फणीवर असा मणी काढायचा. सर्प तरी खरा आहे का? पण कल्पना कशी? रज्जूवर भासलेला सर्प त्या सर्पाच्या फणीवरचा मणी काढायचा. आणि त्या मण्याला बसण्याकरता कोंदण लागतं. मग ते सोन्याचं नाही आणायचं. जे वाळवंटामध्ये शिंपलं पडलेलं असतं की नाही, ते चकाकतं. आणि चकाकल्यानंतर वाटतं तिथं चांदी चमकलेली आहे. मग तिथली चांदी काढायची, त्या चांदीचं कोंदण तयार करायचं आणि त्याचं पैंजण पायात घालायचं. हे जसं फक्त कल्पना करायला चांगलं आहे, तशी मायेची कल्पना आहे, तत्वतः मात्र नाही. आपण संत वाङ्मयाचं जर अध्ययन केलं ना,
तर सहज वेदांत आहे बघा, सहज दृष्टांतामध्ये. म्हणून आपलं जीवन गुरुवारी मारुती बाबा डॉक्टर बाबा सांगत असतात, एक कोरं जीवन परमार्थाला दिलं पाहिजे. आतापर्यंत आपण अनेक जन्म संसाराला दिले की नाही, ते अनेक जन्म संसाराला दिले म्हणून तर जन्माला आलो आपण. जर मागेच परमार्थाकरता जन्म दिला असता तर मुक्त झालो असतो. पण आपलं जीवन अध्ययनामध्ये व्यतीत केलं पाहिजे. खूप अध्ययन आहे बघा. आता वेदाचा आपल्याला अधिकार नाही किंवा तेवढं आपण पावित्र्य पाळू शकत नाही, पण भारतः पंचमो वेदाः असं म्हटलं आहे. महाभारत हा 5वा वेद आहे, किंवा पुराण, स्मृतिशास्त्र, धर्मशास्त्र, अनेक प्रकारचे संत वाङ्मय, नंतर महापुरुषांची असणारी कीर्तन, हे सगळं अध्ययनच आहे की ना आपल्याला. आपण जर सगळ्या संत वाङ्मयाचं सकल संत गाथा पाहिली किंवा सगळं वाङ्मय पाहिलं ना तर आपलं कपाट भरून जाईल. एवढे मोठे ग्रंथ आहे, आणि तेवढे ग्रंथ एका जीवनात नुसते पारायण जरी केले, पारायणच होईल आपल्याकडून, अर्थचिंतन तर काही होणार नाही, तेवढं नाही होणार. पण केलं पाहिजे. आपले सगळे क्षण विद्यार्थी जीवनामध्ये फक्त अक्षरांची सेवा करावी. जो अक्षरांची सेवा करतो त्याला अक्षर परब्रह्म नक्की प्राप्त होतं, कारण हे अक्षर खूप प्रामाणिक आहे. ते अक्षर प्राप्ती करून देतात आणि मागं राहतात. अक्षराचा एवढा मोठा उपकार आहे. ती अक्षरे नवती देखावा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका, उजळली श्रीकृष्णे. म्हणून या अक्षरावर एवढं प्रेम असावं, एवढं प्रेम की आपल्याला आपला स्वाध्याय ज्या दिवशी घडला नाही ना त्या दिवशी जगावंसं वाटलं नाही पाहिजे. म्हणजे आत्महत्या करावी असं त्याचा अर्थ नाही आहे, पण जीवन शून्य वाटलं पाहिजे. जी मंडळी अभ्यास करतात ना, विद्यार्थी साधक मंडळी, ज्या दिवशी त्यांचं पाठांतर नाही ना होत त्या दिवशी त्यांना विचारा. ते इतके नाराज राहतात की आज आपल्याला आवृत्ती नाही करता आली, आज आपल्या ओव्या पाठ नाही झाल्या. हा पश्चाताप आयुष्यभर राहिला पाहिजे. ते सल्लं पाहिजे आपल्या मनामध्ये की आज मला ज्ञानेश्वरी वाचता नाही आली, आज मी तुकोबारायांची अभंग गाथा, नाथमारांचं भागवत, किंवा आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. उलट काही काही विद्यार्थ्याला वाटतं आज मी रिचार्ज केलं पण डाटा नाही संपविता आला मला. अरे याच्याकरता अवतार आहे का आपला? काही काही विद्यार्थी जागतात रात्रभर. विचारलं का? ना म्हणे आता एवढा डाटा संपवायचा राहिला होता. अरे का उद्दिष्ट आहे का साधकाचं? आपल्याला खंतही वाटली पाहिजे की आज मला ज्ञानेश्वरी वाचता नाही आली, माझं हे अध्ययन नाही झालं. असं कुठंतरी शल्य, जसं डोळ्यामध्ये दगड गेला की तो कायम खुपतो, तसे विचार खुपले पाहिजे. अक्षराची सेवा आहे. संत वाङ्मध्ये किती सोपा वेदांत आहे. आताच आपण प्रमाण पाहिलं की नाही, रज्जू सर्पावरचा मणी काढायचा, शुक्तीवर वाचलेलं रजत त्याचं पैंजण तयार करायचं आणि मग ते अंगामध्ये परिधान करायचं. हे जसं की नुसती कल्पना आहे, तसं जगत माया कल्पनाच आहे. वेदांतशास्त्र त्यामध्ये सगळा हा लटिका व्यवहार, सर्व हा संसार, वाया येरझार हरिवीन. हरिपाठामध्ये वेदांत नाही का आला? काही लोक म्हणतात ते संत वाङ्मय शिकण्यासाठी वेदांताची काय गरज आहे? अरे खूप गरज आहे. खरं तर ज्ञानेश्वरीसाठी सगळीच गरज आहे. वेदापासून तर सगळ्या संत वाङ्मयापर्यंत सगळे ग्रंथ शिकायचे, ते ज्ञानेश्वरी ग्रंथ समजून घेण्यासाठी. एककल्ली राहू नये मनुष्याने. एककल्ली मनुष्याला समाधान राहत नाही. बरं ठीक आहे, नाही तुला असं वाटतं की नाही ज्ञानेश्वरी किंवा संत वाङ्मय समजून घेण्यासाठी वेदांताची गरज नाही, पण मग संत वाङ्मय तरी प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे. ते अर्धवटच, तसं नाही चालत. पूर्ण श्रद्धा पाहिजे त्यामध्ये. लटिका व्यवहार, सर्व हा संसार, वाया येरझार हरिवीन, येणे उपाय मज भजले, ते हे माझे माया तरले, ते माझ्या माया नदीतून तरून जातात. परंतु भगवान म्हणतात ऐसे भक्त, असे माझे भक्त, आणि दुसरं असे गुरुदेवाचे भक्त. दोन भक्त आले नाही इथं. एक जे सर्व भावे मज भजले, आणि जया सद्गुरु तारू पुढे अनुरागाचा निरुता होणी पाणी ढाळ. असे गुरुदेवाचे भक्त आणि माझे भक्त फक्त थोडे आहे. चारच सांगितले आहे. बहुवस नाही, पुष्कळ नाही, विरळे आहे, विरळे. मग सगळे तुमची शरणागती का करत नाही? कोण कोण करत नाही? तर भगवंताने सांगितलं जे पाप कर्म करतात, जे अविवेकी आहे, मनुष्यांच्यामध्ये सुद्धा जे अतिशय अधम आहे, ज्यांच्या ज्ञानाचं अपहरण मायेनं केलेलं आहे, आणि दंभादी असणाऱ्या आसुरी संपत्तीच्या दोषाचा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकार केलेला आहे. आपण काल दंभाचा विचार पाहिला. आपला असणारा धर्म प्रगट केला की तारणारा धर्म हा बुडविणारा होतो.
जसे जे नाव आपल्याला वेगामध्ये पहिलं तेराला काढते, पण तीच नाव जर डोक्यावर बांधली तर बुडविते. अंगे बुडता महापुरी, जे वेगे काढी पहिलं तेरी, ते नावची बांधली आशिरी बुडवी जैसे, तैसा दृष्टादृष्टाचा सखा. धर्म झाला तो फोकारीचे देखा, तरी तारिता तोची दोखा लागे होय. धर्म तारणारा आहे, पण जर तो लोकाला सांगतच सुटला नुसता धर्म, म्हणून साधना कधी सांगू नये बरं. तैसे झाकी निपजले दान पुण्य, सुकृत ना प्रगटी, परोपकार न बोले, न मिरवी अभ्यासिले, न शके विको जोडले स्फितीसाठी. प्रसिद्धीसाठी आपण केलेला अध्ययन विकू नये. मनुष्य झाकून राहावं. जो मनुष्य झाकून राहतो ना, तो सुरक्षित राहतो. बघा, नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्यम. प्रगट केलं की त्याचा दंभामध्ये परिणाम होतो. दंभ झाला तर मिळतं काय माहिती आहे का? फक्त प्रसिद्धी मिळते, त्या अध्ययनाचं समाधान नाही मिळत. म्हणून मनुष्याने सारखं स्पर्धा काय चालू सध्याला, आपल्या लोकांनी लाईक केली पाहिजे, आपल्यावर काही का होईना पण ताशेरे ओढले, कमेंट केली पाहिजे ना. असं वाटतं की नाही, कसं का होईना प्रसिद्ध व्हावं. आणि कोणामध्ये आपण प्रसिद्ध होणार आहे? एवढ्या मोठा समाज आहे, कोण ओळखतं आपल्याला? आपण कधीतरी विचार केला होता एकदा की सूर्यमाला आहे, सूर्यमालेत अनेक ग्रह आहे, पृथ्वीपेक्षा मोठे ग्रह बरं कितीतरी फिरतात ग्रह. या पृथ्वीवर आपण 6 का 7 खंड आहे, त्या खंडामध्ये कितीतरी देश, त्या देशात राज्य, राज्यामध्ये जिल्हा, तालुके, गाव, गावातली एखादी गल्ली, त्या गल्लीतल्या धर्मशाळा, कोपऱ्यात आपली जागा आहे. आणि मनुष्य म्हणतो वा मला सगळ्या जागांना ओळखलं पाहिजे. कशाला इमेज तयार करायला? झाकून राहिलं पाहिजे. सुरक्षित राहता मनुष्य, पण आपल्याला असं वाटतं नाही लोकांनी ओळखलं पाहिजे. एक वेळेस देह वासना टाकता येते, शास्त्र वासना टाकता येते, पण लोक वासना टाकणं कठीण. आणि लोक वासनेकरता जेव्हा परमार्थ केला जातो तेव्हा त्याला दंभ म्हणतात. आणि दंभ हा आसुरी संपत्तीतला पहिला आहे, पहिला मान दिलेला आहे त्याला, आणि कळतसुद्धा नाही तो. मग दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, अज्ञानम हे आसुरी संपत्ती. ज्याच्याकडे आसुरी संपत्ती त्याला देव शरणागती करता येत नाही. आसुरम भावमाश्रिता माम न प्रपद्यन्ते, ते माझी शरणागती करत नाही. लय सूक्ष्म आहे. म्हणून जेवढं निरीक्षण आपण परीक्षण इतरांचं करतो त्यापेक्षा जास्त निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. कधीतरी एकांतामध्ये आपण डोळे लावून, डोळे उघडे ठेवून स्वतःच्या जीवनाचं निरीक्षण केलं पाहिजे. आपल्याला नेमकं करायचं काय आहे? आपण कधी कधी अभ्यासही करतो, अभ्यासाचं उद्दिष्ट काय आहे? म्हणजे लोकांवर वजन टाकायचं म्हणून करायचं आहे की स्वतःच्या उद्धाराकरता करायचं आहे? कधीतरी निरीक्षण केलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण कीर्तनकार व्हावं, प्रवचनकार व्हावं, व्याख्याता व्हावं, अभ्यासू व्हावं, आणि त्याच्यातून मिळवावं काय? लोकांची स्तुती. लोकांनी आपल्याला वा वा म्हणावं, किंवा लोकांनी आपल्याला पहिला जेवणाचा क्रमांक द्यावा. मी नाही सांगत हां, धुरेची आसना भोजना लागे, हे ज्ञानोबाने सांगितलंय पुढे 17व्या अध्याय. सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैवत. आला की नाही दंभ? सत्कारासाठी, मानासाठी, पूजा होण्यासाठी जे दंभाने तप केलं जातं हे असो धन मानी आस, वाढवणी तप की जे सायास, त्याचा उपयोग काय होणार आहे? ते वाया जातं. निरीक्षण केलं पाहिजे आपल्या म्हणून तर शब्द काय आहे? स्वाध्याय. स्वतः करता केलं जाणारं अध्ययन त्याला म्हणतात स्वाध्याय, आणि ते आपल्याकरता असावं. मग ते थोडं असेल तरी चालेल. ते पोतं भरला या खाण्यापेक्षा 4च बदाम खावे, पण मात्र ते पुष्टीकारक, भिजवून त्याने बुद्धी वाढते आणि पुष्टी मिळते. ह्याने नुसता व्यायाम होतो दातांचा, बाकी काय होणार आहे? कधीतरी विचार अंतर्मुखतेनं केला पाहिजे की हे आपण कीर्तन करतो हे देवाच्या प्रसन्नतेसाठी असावं का लोकाच्या प्रसन्नतेसाठी? आणि जर लोकाला प्रसन्न करायला गेलो आपण तर आयुष्य जाईल. लोक प्रसन्न होणार नाही का? ज्या अर्थी लोक 7 दिवस 7 कीर्तन करायला बोलवतात याचा त्यांची आवड बदललेली आहे. एका कीर्तनकाराचे 7 दिवस कीर्तन का ठेवत नाही लोक? ते नाही एकाचंच कुठं ऐकायचं? एकाचं नाही. मागच्या वर्षी जरी कीर्तनकार झाला तर लोक यावर्षी बोलत नाही. त्यांचा मागच्या वर्षी आपल्या गावात झालेले, आता परत काय ऐकायचं? ज्या लोकांची आवड एवढी अस्थायी आहे, बदलणारी आहे, आणि त्यांच्या मनात आपण कोरून जागा करतोय, कसं काय जागा मिळणार आहे? कशी काय ते जागा देणार आहे आपल्याला? 7 दिवस 7 कीर्तनकार येऊन जातात तरी त्यांना जागा नाही भेटत. आपण वर्षातून एकदा जातो, कसं काय जागा भेटणार आहे? अध्ययन आपला आपल्याकरता असा. दंभाने अभ्यास नाही करायचा.
स्वतःच्या आनंदासाठी आपल्या जीवनातला वेळ इतर अनात्मचिंतनामध्ये जाऊ नये याकरता त्याला आलंबन द्यावा अभ्यासाचं. वेळ सत्कारणी लावा फक्त अभ्यासासाठी. जाऊ द्या थोडा विस्तार होईल पण विस्तार कधी कधी आवश्यकही आहे. आसुरम भावम आश्रिताहा यासाठी भगवान म्हणतात ते मला प्राप्त नाही. दांभिक मनुष्य प्राप्त नाही, ज्याच्यामध्ये गर्व आहे किंवा अभिमान, क्रोध, पारुष्यम, अज्ञानम असेल तर ते माझी शरणागती नाही करत. पापकर्म करणारे मूढ म्हणजे मूर्ख, अविवेकी, आणि जे मायेच्यामुळे ज्यांचं ज्ञान अपहरण झालेलं आहे. विवेक असतो पण जर आकर्षक पदार्थ शब्दादी समोर आले की त्याला ते सुचत नाही. बघा माणसाला कळतं पण वळत नाही. मायेनं त्यांना आकृष्ट केलं, ते माझी शरणागती नाही करत. मग कोण शरणागती करत? चतुर्विधाहा, 4 प्रकारचे आहे. सुकृतिनः जनाः, पुण्यकर्म करणारे जे मानव आहे. माम भजन्ते, अर्जुना ते माझं भजन करतात बरं. आणि हे 4 जणं सरळ आहे, सरळ तुझ्याप्रमाणे म्हणून अर्जुन शब्द वापरला. आणि तू सुद्धा श्रेष्ठ भक्त आहे म्हणून भरतर्षभ, जो भरत कुलामध्ये सर्वश्रेष्ठ आहे तसं या 4 भक्तामध्ये ज्ञानी भक्त श्रेष्ठ, आणि म्हणून तो सुद्धा ज्ञानी भक्त आहे. भक्तोसी मे, तो माझा भक्त आहे. सखाच येते म्हणून तर तुला मी रहस्य सांगतो आहे. मग आर्त भक्त आहे संकटग्रस्त, ज्याला पीडा प्राप्त झाली, पण तोही भक्त चांगला आहे. का? कारण जेव्हा तो पीडेमध्ये सापडला ना तेव्हा तो इतरांची शरणागती नाही करत. जरी मला पीडा प्राप्त झाली तर या पीडेतून निवारण करणारा श्रीकृष्ण परमात्माच आहे, तोही माझा भक्त आहे. भलं त्याचं प्रेम आर्त निवारण करण्यासाठी जरी असेल, पण निवड माझी केली ना, तो इतरांच्या नादी नाही लागला. सेंदरी हेंदरी दैवते यांच्याकडे नाही गेला, तो आला, तो माझ्याकडं आला. आर्त जरी असेल तरी माझाच भक्त आहे. जिज्ञासु हो, जो भगवत तत्वाला जाणण्याची इच्छा धारण करणारा, तो सुद्धा माझाच भक्त आहे. अर्थारती, ज्याला धन कामना आहे किंवा अर्थ शब्दाचा दुसरा अर्थ होतो विषय, ज्याला विषय प्राप्त करायचे आहे पण त्यासाठी तो सुद्धा माझी भक्ती करतो. तो धनाची प्राप्ती करत असताना सुद्धा नाही म्हणे देवाकडं फार मोठं धन आहे. अहो देवाची द्वारका सोन्याची आहे, एखादा खांब घेऊन येऊ आपण सोन्याचा द्वारकेतला. मग आपण असं नाही करायचं बरं. होते एक उदाहरण दिलं तरी धनप्राप्तीसाठी सुद्धा तो देवाची सेवा करतो, माझाच भक्त आहे. आणि सर्वात श्रेष्ठ आहे ज्ञानी. भगवंतानी या सर्वांना उत्कृष्ट म्हटले, पण ज्ञानी जो भक्त आहे ना तो सर्वोत्कृष्ट. ज्ञानी त्वात्मेव मे मतम, ज्ञानी भक्त हा माझा आत्माच आहे असं भगवान पुढं म्हणतात. तो सर्वात श्रेष्ठ, ज्याला परब्रह्म तत्वाचं आत्मत्वाने किंवा आत्म्याचं परब्रह्म रूपाने असं ओतप्रोत अभेद तत्त्वज्ञान प्राप्त झालं. आणि फक्त देवाची उपाधी वेगळी, माझी उपाधी वेगळी, पण उपहितामध्ये असणारा अखंड ऐक्य ज्याच्या प्रतीतेला आलेला आहे त्याला म्हणतात ज्ञानी भक्त. आणि एक सनकादिक भक्त, प्रल्हादजी, नारदजी हे सगळे ज्ञानी भक्त आहे. भक्तराज अर्जुनजी ज्ञानी भक्त आहे आणि ते सर्वोत्कृष्ट आहे. हे 4 फक्त माझी भक्ती करतात, बाकीचे इकडे येत नाही. यावर ज्ञानोबाऱ्या स्पष्टीकरण सांगतात. या 3ऱ्या ओवीचा मागच्या ओवीशी संबंध आहे. कसा संबंध आहे? येणे उपाय मज भजले तेही माझी माया तरले. इथं मागच्या श्लोकाचं व्याख्यान झालेलं आहे. परंतु आयसे भक्त विपायले बहुवस नाही, परंतु या उपायाने माझी शरणागती करून किंवा गुरुदेवाची भक्ती करून माया तरून जाणारे असे भक्त विरळे आहे, पुष्कळ नाही. काय कारण? मग ते कारण इथं पुढं सांगतात. तर या अर्ध्या ओवीचा पुढे संबंध आहे. असे भक्त पुष्कळ का नाहीत? कारण बहुता एका अवांतर. अवांतर म्हणजे अन्य. अन्य म्हणजे कोणते? तर जे देवाची शरणागती करत नाही आणि सद्गुरू देवाची सुद्धा भक्ती करत नाही, याहून वेगळे असणारे अवांतर म्हटलंय. जे अन्य आहे म्हणजे मागच्या साधकाशिवाय इतर असणारे कोणी असू द्या, ते सगळे अवांतर आहे. आणि बहुता एका याचा बहुतेक असा अर्थ होतो बरं. संधी जर आपण केली तर बहुतेका संधी होईल. बहुत आणि एक प्रकार आहे त्यांचा, पुष्कळ जणांचा किंवा बहुतेकांचा. अन्य लोकांचा प्रकार असा आहे
की ते माझी भक्तीच करत नाही किंवा गुरुदेवाची सेवा नाही करत, असे पुष्कळ आहेत. आता यातला 2 भाव आहे. मागच्या ओळीमध्ये काय आलं? बहुवस नाही. आणि आता काय आलं? बहुता एका, म्हणजे पुष्कळ आहे. तर जे पुष्कळ आहे ते अवांतर आहे आणि पुष्कळ नाही ते फक्त दोघे आहे. असं 2 ओळीतला भाव आहे. बहुवस नाही म्हणजे मागचे बहुवस नाही, मागचे पुष्कळ नाही. आणि मग पुष्कळ कोणते? अवांतर, जे अन्य आहे. आणि ते अवांतर एवढे की त्यांची गणना करता येणार नाही. किती ते अवांतर का झाले, वेगळे कसे आहेत? तर त्याचं कारण अहंकाराचा भूतसंचार झाला म्हणून विसरात्मबोधाचा. हे झाला क्रियापद मागं घ्यायचं. अहंकाराचा, अहंकार हेच मोठं भूत आहे आणि त्या भूताचा संचार त्यांच्या अंगात झाला म्हणून ते माझी भक्ती नाही करत किंवा ते गुरुदेवांची पण भक्ती नाही करत. आपण बऱ्याचदा विचार करतो, ज्ञानोबांनी शब्द ठेवला, तरी तनु मनो जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. हे अगर्वता शब्द का ठेवला? त्याचं कारणच आहे, गर्व असणारा मनुष्य दास्य भक्ती नाही करू शकत. जर एखादा श्रीमंत असेल ना आणि त्याला जर महात्माला तेवढं पाणी घेऊन ये बरं, हेच काम आहे का आम्हाला? अहो घरी मी पाणीसुद्धा हातसुद्धा लावित नव्हतो असं म्हणतो की नाही? म्हणजे गर्विष्ठ असणारा व्यक्ती सेवा नाही करू शकत. आणि म्हणून भगवंताने म्हटलंय, ज्याच्याकडे निरहंकारता असेल तोच शरणागती. अहम वाचा चित्तांग देवनिया शरण रे ग. जो अहंकार देऊ शकतो तो देवाची आणि सद्गुरू देवाची शरणागती करू शकतो. पण जो अहंकार समर्पित नाही करत आणि मग त्याच्या अंगात अहंकार येतो. पहिला अहंकार आहे देहाचा, नंतरचा इंद्रियांचा, नंतर मनाचा, नंतर बुद्धीमध्ये असणारा विवेक शक्तीचा. हे सगळे अहंकाराचे प्रकार आहे. मी ज्ञानी आहे हा विद्वतेचा अहंकार आहे. माझं मन अतिशय चाणाक्ष आहे, मनाचं तादात्म्य. माझ्या इंद्रियामध्ये पाठव्य आहे, माझी इंद्रिय चतुर. असं कधी कधी माझं म्हणतो, कधी मी म्हणतो. मी देखणं आहे, डोळ्याचा अहंकार घेतला. माझं शरीर अत्यंत स्वरूप आहे, सौंदर्य संपन्न आहे, किंवा शरीराचा अहंकार घेतो, मी सुंदर आहे. हे सगळे अहंकाराचं आहे. या अहंकाराची सूक्ष्मता आहे. पुढे तर अहंकार एवढा आहे, मी ब्रह्म आहे, हाही चिदाभासाचा अहंकाराचा आहे. आणि तोही खोटाच आहे बरं, पण तोही सोडावा लागतो. म्हणून भगवंताने 15व्या अध्यायामध्ये म्हटलंय, मग इदंतेसे वाळले जे मी पणे विन डहारले. मी पणा वाचून जे प्रसिद्ध आहे ते खरं माझं स्वरूप आहे. म्हणून तो अहंकाराचा भूतसंचार, आणि तो भूतसंचार ज्याच्या अंगात झाला, ज्याच्या अंगामध्ये भूत गेलं तर ते पहिलं भूत त्या व्यक्तीला विसरायला भाग पाडतं. म्हणून त्याला मी कोण आहे, खरा मी कोण आहे हे आठवत नाही. जे भूत लागलं ना ते भूत म्हणतं हा मग मी हे आहे. जर भूत वेगळं लागलं की तो स्वरूपाला विसरतो. जसं आपण काल उदाहरण पाहिलं की ब्राह्मण प्रातर्विद्येला गेला आणि त्याच्या अंगात भूत लागलं, मग त्याला मी ब्राह्मण हे विसरला. मग गायत्री मंत्रही विसरला आणि चटई टाकून दुसरेच मग तो म्हणा लागला काय 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 काय. त्याचे भूत संचार ज्याचा होतो, जसं भूत असेल ना तशी छाप पडते बघा. कधी कधी कळतं आपल्याला, समोरच्या व्यक्तीला भूत लागलं ना, झडपलं ना त्याला भूताने, तर ते भूत त्या व्यक्तीच्या अंगात जाऊन आपल्या इच्छा पूर्ण करून घेतं. मग त्याला काही काही खायची इच्छा असते. मग हा ज्याला भूत लागलं तसं माळकऱ्याला लागत नाही, पण कधी कधी चुकून लागलं तर हा असतो माळकरी, म्हणजे नवीन झालेला माळकरी, आणि त्याच्या अंगात भूत म्हणतं नाही 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 मला ते आणा खायला. मग याचा अर्थ काय झाला, ते भूत याला विसर पाडतं. तसं ते भूताचं सोडून द्या, इथं अहंकाराचा भूतसंचार आहे. आणि तो भूतसंचार झाला की जीवाला आपण सच्चिदानंद स्वरूप आहे या आत्मबोधाचा विसर पडतो. वैकुंठवासी गुरुवारी घुलेबाबा सांगायचे बरं या ओवीवर, ते जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. ओवी आली की नाही तिथं? ही ओवी ती ओवी सारखीच आहे. कारण जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणजेच अहंकार आहे. देहाच्या वर आदर असेल म्हणजे अहंकार आहे की नाही? अहंता आणि ममता आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. तर बाबा म्हणायचे, बुवा आत्म्याचा विसर पडत नसतो, आत्मबोधाचा आत्मज्ञानाचा विसर पडत असतो. कारण आत्मा सदैव आपलं स्वरूप आहे. आणि जे ज्याचं स्वरूप असतं
ते त्याला सोडून कधीच राहत नसतं. फक्त मी आत्मस्वरूप आहे या ज्ञानाचा मात्र विसर पडतो. म्हणून जीवाला झालं तर मी ब्रह्म, मी आत्मा असं ज्ञान होतं चिदाभासाला. कारण आत्म्याला मी ब्रह्म याचा विकारच होऊ शकत नाही, कारण ते वृत्ती ज्ञानच आहे ना. पण ते वृत्ती ज्ञान जरी असेल तर देह तादात्म्य भ्रांती घालवण्याकरता फार उपयोगाचं आहे. म्हणून पडीला विसरू किंवा झाला म्हणून विसरू आत्म्याचा नाही, आत्मबोधाचा. बोध म्हणजे ज्ञान. मी आत्मस्वरूप आहे किंवा ज्ञानस्वरूप आत्माच मी आहे असा जीवाला विसर पडतो. आणि मग विसर पडला की विसरली दया थोर झाली हानी पचतेल खाणे 84च्या. जीवाला विसर पडला आहे, सच्चिदानंद स्वरूप आपण आहोत. आणि मग विसर पडला की नसत्या देहाला तो मी म्हणतोय बघा. आणि प्रत्येक जन्मात देह बदलतो त्याचा. प्रत्येक मागेसुद्धा कोणता तरी आपला एक देह होता. या देहामध्ये आपण जन्माला आलो की त्या देहाला आपण सोडलं आणि या देहाचं तादात्म्य घेतलं. याच्यावर एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम देहावर आणि देह संबंधी पदार्थावर. काळ म्हणतो मी तुला सोडून घ्यायला आलो, पण हा नाही सोडत. माणसं म्हणतात अहो ते आणा बरं एक पदार्थ आणा, यांच्या डोळ्यात देखो दाखवा म्हणजे जीव सोडतील. असं घडतं की नाही? प्राण नाही सोडत, जीव व्याकुळ होऊन जातो. यम त्याला घ्यायला येतो, पण ते यमाला काही करुणा येत नाही. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा उढाळ सापडी जैसे धन्या किंवा धान्या चोर यातना धरी जेतो. ते यमाला करुणा नाही. वारीमध्ये एखादा चोर सापडतो आणि मग ज्याची चोरी झाली ना तो नाही जास्त मारत, रावटीतले जास्त हात धुवून घेतात. चोर यातना धरी जेतो. म्हणून ते हुशार चोर असतात ना, ते लोकांच्या तावडीत जाण्याच्या अगोदर पोलिसांची शरणागती करतात. तमेव शरणम गच्छ सर्व भावेने वार. कारण त्याला माहिती आहे पोलीस आपल्याला मारणार नाही, पण लोक मात्र इतकं मारतील की बस सांगता सोय नाही. जसं चोर सापडला की यातना लोक त्याला देतात, तसं यमाच्या तावडी सापडला की मारिती झोडीती तोडीती यमाचे किंकर बहुसा. त्यानं या देवाने त्यांच्या अंतकरणात दयाच ठेवलेली नाही. त्यांना फक्त एकच सांगितलं, दिसला की ठोकायचा. असं म्हणून ते स्पेशल आहे यम. हो, त्यांना बाकी काही नाही. मग ते काढतात. जीव प्रत्येक देहामध्ये तादात्म्य धारण करतो आणि स्वतः मी परब्रह्म आहे. तो का म्हणे हा तो स्वये परब्रह्म. पण संतांच्या चरणाची शरणागती न केल्यामुळे मनुष्याने जिवंत असताना कधी कधी स्वतःला वेगळं समजलं पाहिजे. जसं आपण घरापेक्षा आपल्याला वेगळं समजतो की नाही, तसं आपण आपल्या देहाला सुद्धा आपल्या स्वरूपापेक्षा वेगळं समजलं पाहिजे. आणि याची प्रतीती आली कधी कधी येते आपला व्यवहार. माणूस काय म्हणतो, माझा हात दुखू लागला. ज्याला माझं म्हटलं त्याला माझं म्हणणारा मी वेगळा असतो की नाही. जसा हा ध्वनिक्षेपक माझा आहे, उदाहरणार्थ हा ध्वनिक्षेपक माझा आहे, याला माझं म्हणणारा मी वेगळा आहे. तसं माझा हात दुखतोय तर या माझ्या हाताला माझं म्हणणारा मी वेगळा आहे. आणि ही प्रतीती कधीतरी आपल्याला आली पाहिजे. जिवंत असताना देहाचं तादात्म्य. जसं घर वेगळं आहे समजतो आपण, किंवा आपण प्रवास करतो एस टीमध्ये एखाद्या गाडीमध्ये, गाडीला आपण वेगळं समजतो की नाही, तसं याही देहामध्ये आपण आलेलोच आहे की नाही. पण याला आपण वेगळं नाही समजत. तो मला धक्का द्याला तू मला, मी कोण आहे माहिती आहे का? हा नंतर माहिती होईल, राहू दे. जे बहुता एका अवांतर अहंकाराचा होत संचार झाला म्हणून विसर आत्मबोधाचा. आणि जीवाला आपल्या आणि एवढं ज्ञान फक्त मानवी देहात करून घेता येतं, इतर देहामध्ये नाही. त्यातही थोडंसं बरं आहे, इतर देहामध्ये फक्त अहंकार असतो, ममता नसते. आणि जीवाचं दुर्दैव असं आहे मानवी देहात त्याला अहंकारही लय आहे आणि ममता बापरे बाप, त्यालाही माहिती नाही आपलं काय काय म्हणून. एवढं गोळा केलेलं असतं. गुरुवारी मारुती उदाहरण सांगतात ना, ते सावकाराने प्रवासाला म्हणे गोडी घेतली विकत, आजारी पडली बिचारी. ती आजारी पडली ते नाश्ता सोडून द्याला. म्हणजे का हो नाही म्हणे, तीच काही खात नाही तर आपण कसं काय खायचं. त्याच्या आरोग्य सुधारणा झाली तर याने आहार घ्यायला सुरुवात केली. दिवस बदलत असता मग आता सावकारच आजारी पडला. मग त्या गोडीने उपोषण केलं असेल, हां उपोषण नाही, नवे सावकार मेलाच तर त्या दिवशी गोडीने दाबून चारा खाल्ला. म्हणजे सावकाराला अहंकारही आहे, अहंता आहे, आणि ती माझी ही ममता आहे. पशुला फक्त अहंकार आहे, ते नाही म्हणत हा माझा मालक आहे म्हणून, त्यांना ममता नाही. म्हणजे जीव या बाबतीमध्ये पशुपेक्षा सुद्धा काय म्हणता येत नाही पण माग आहे.
मागच आहे की नाही, त्यांना ममता नाही. पक्षी अंगणी उतरते, ते का गुंतवणी राहते, गुंतून राहत नाही बा, उतरतात अंगणामध्ये. ते धान्याचे कण खातात, पण घेऊन नाही जात. हे विशेष आहे. भरपूर तांदूळ पडलेले असतात, जेवढं लागन तेवढं खातात. एखादी चिमणी जर तिचं घरट्यामध्ये पिलू असेल तर एखादा कण घेऊन जाते बरं, एखादाच कण नेते. इथं काल्याला आलेले माणसं बुंदी घेऊन जातात घरी. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणी राहते. तेसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाचे दोरे. किती ममत्व आहे का त्यांच्याकडे. ठराविक काळानंतर मग पंखामध्ये बळ आलं ना तर चिमणी पक्षाला सोडून देते. आता तू स्वतःच्या पायावर उभा राहा का तुझ्या पंखात बळ आलेलं आहे. इथं माणसं म्हातारे होतात, चाव्याने सोडत नाही, सोडत. ममता आहे. सगळ्यांनी द्यावे चाव्या आपल्याकडे, असाही आपला आग्रह नाही. अहंकार कधीतरी विरक्त झालं पाहिजे की नाही. एक दिवस जर हे सोडायचं आहे तर हे एखाद्या दिवशी का बरं सोडू नये. एक दिवस कधी ना कधी सोडायचं आहे सगळं. मग ते एखाद्या दिवशी म्हणजे आजच का सोडू नये. थोडंसं अलिप्त राहिलं पाहिजे, थोडंसं अलिप्त. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, ज्या म्हाताऱ्या माणसांना घरामध्ये आपल्या सगळ्या मुलांनी सुनांनी आपल्याला मान द्यावा असं वाटत असेल तर त्यांनी घरामध्ये प्रेताप्रमाण राहिलं पाहिजे. झाला प्रेत रूप शरीरा असा. मग ते प्रेत म्हणतं का मला आंघोळ घाला बरं, मला नवीन कपडे आणून द्या, म्हणतं कसं. पण हे लुडबुड करतात जास्त, त्याच्यामुळे ते वैतागतात. तर आता आम्ही शहाणे झालो, आता करू द्या आमचं आम्हाला. तुम्ही किती दिवस गेले गौरी असं घरचे म्हणतात. जा आता वारीला, वारी जवळ आली. अहंकाराचा कधीतरी अलिप्त झालं पाहिजे ना. दशरथ राजाच्या डोक्यावरचा एकच केस पिकला होता कानाच्या मागे, तर त्याने आता राज्य नाही करायचं आपल्याला. एकच पांढरा झाला होता, आता राज्य सोडलं. इथं एखादा काळा राहतो. हा तरी पुन्हा रंग लावतात, त्याला ओळखू येऊ देत नाही. अहंकाराचा भूतसंचार, याला देहवासना म्हणतात बरं. सगळ्यात घातक आहे अहंकाराचा भूतसंचार. कोणावर टीका नाही बरं हे, कारण आपल्यालाही वृद्धावस्था येणारच आहे, हसण्यास काही कारण नाही. तोपर्यंत जर आपण टिकलो तर अगोदरच नंबर लागलात मग काय खरं आहे. जे बहुता एकावांतर अहंकाराचा भूतसंचार झाला म्हणून विसर आत्मबोधाचा. आत्मबोधाचा विसर पडतो, आपण कोण आहोत. आणि मग विसर पडला की काय काय होतं, जसं एखाद्याच्या अंगात भूत संचारलं की मग त्याला आपण प्रतिष्ठित व्यक्ती आहे किंवा बा आपण पारमार्थिक आहे, आपण धार्मिक आहे, काही आठवत नाही. गावामध्ये लोक बा आपल्याला चांगलं समजतात, प्रतिष्ठित आहे, आपण नाही आठवत. मग ते वेळे नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीचे लाज नेनवे, आणि करितात जे न करावे वेद म्हणे. मग काय काय करता, त्याचा परिणाम हा होतो. ते वेळी अंगामध्ये भूत आलं ना तर पहिला विसर पडतो स्वतःचा. विसर कोणता पडला, आत्मबोधाचा, आत्मज्ञानाचा विसर पडतो. आणि मग जीवाला याच देहामध्ये आत्मज्ञान होऊ शकतं. मानवी देहामध्येच योग्यता आहे की ज्याला आपलं जीवन संयमित करता येतं, शमदमादी साधनं करता येतात. आणि त्या मानवी जीवनासाठीच वेदाने काही नियम सांगितलेले आहे. पण आपलं जीवन नियमित असावं. नियम हे एक प्रकारचं वस्त्र आहे. जसा वस्त्राने व्यक्ती सुरक्षित राहतो किंवा त्याच्या सौंदर्यामध्ये वाढ होते, ऊन पाऊस वारा याच्यापासून रक्षण करण्यासाठी वस्त्र महत्त्वाचं आहे. त्याला आपण वेशभूषा म्हणतो. आणि ती आपली भारतीय वेशभूषा असावी की जे सौंदर्य संपन्न वेशभूषा आहे. आपला आहार बदलला नाही पाहिजे, आपली वेशभूषा बदलली नाही पाहिजे, आपली भाषा बदलता कामा नये. आणि आपले जे विवाह संबंधाचे संबंध आहे की नाही यांच्यामध्ये संकर होता कामा नये, तर संस्कृती टिकून राहते. आता वेशभूषा आपली बदलत चालली, चांगली गोष्ट नाही. भाषा तर आपली मराठी कमी, त्याच्यामध्ये आंग्ल भाषेचा प्रवेश जास्त आहे. आहाराच्या बाबतीमध्ये तर आपल्याला पदार्थ खावेसे वाटत नाही, विदेशातले आपल्याला ऑर्डर करून सडलेले खावेसे वाटतात. आणि बाकी विवाहाच्या बाबतीमध्ये तर आपण एवढी अधोगती केलेली आहे की बस, कधी कधी शासनही त्याला काही ना काहीतरी पैसे देतात. चुकीचं आहे. म्हणजे वर्णसंकर होतो. आणि संकरो नरकायैव कुलज्ञानाम कुलशचम. वर्णसंकर कधी होता काम, लोक नाही समानता आली पाहिजे. अरे तुम्ही नोकरीमध्ये समानता आणत नाही, त्याच्यामध्ये पण समजा
क्लास 1 क्लास 2 असे अधिकाऱ्याचे वर्ग ठेवले, म्हणजे तिथं विषमता आहे. किंवा मंत्रिपदामध्ये पण कॅटेगरी आहेत, धान्यामध्ये पण वर्गवारी आहे. आणि समानता कुठं आणायला पाहतात? लग्नान कुठं समानता होत असते होय तेव्हा? ते दिसायला फार चांगलं दिसतं पण नंतर टिकत नाही. कारण प्रत्येकाचा रक्तगट वेगळा आहे, त्याला DNA म्हणतात तो वेगळा आहे. त्याचं मिश्रण झालं तर मग संकर होऊ शकतो, ते चांगलं नाही. म्हणून विवाह संस्कृती अबाधित राहिली पाहिजे. लग्न वेळेवर लावले पाहिजे आणि त्याच्यामध्ये भलतेच कार्यक्रम नाही झाले पाहिजे. इतका उशीर लागतो लग्नाला, मुहूर्त काढणारे राहते बाजूला, फोटोग्राफरच येते सांगा, असा पाय उचला, इकडं पहा, हार हातात घ्या, स्माईल करा. अरे बाकीचे लोक जेवणासाठी तरसले ना, पण बाकी उशीर नाही लागला पाहिजे. संस्कृती जपली पाहिजे, विवाह जपावा. त्यानंतर भाषा, वेशभूषा आणि आहार, वस्त्र महत्त्वाचं आहे. नियमाचं वस्त्र आहे जीवावर. संत वाङ्मयामध्ये, पुराणामध्ये, स्मृतिशास्त्रामध्ये आणि वेदामध्ये सगळे नियम जे आले ना ते मानवाकरता आले आहे. पण ज्याच्या अंगात अहंकाराचा भूत संचार झाला, अहंकारी माणसं सहसा अतिक्रमणच करतात, धर्म मर्यादेचं उल्लंघन कर, ऐकत नाही ते कोणाचं. पण नियमाचे वस्त्र नाठवे. आपल्या अंगावर काही नियम आहे की नाही, इंद्रियांनी काय पाहिलं पाहिजे, शरीराने कसं वागलं पाहिजे, मनामध्ये काय भावना पाहिजे आणि बुद्धीमध्ये काय विचार पाहिजे, याला नियमन आहे. पण नियमाचे वस्त्र नाठवे. गाडी किती वेगवान आहे याला महत्त्व नाही, त्याचे ब्रेक किती लवकर लागतात याला जास्त महत्त्व आहे. तसं नियम आहे इंद्रियांकरता, मनाकरता, बुद्धीकरता आणि शरीराकरता. पण ज्याच्यात अहंकाराचा भूतसंचार झाला ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे. त्याला आपल्या अंगावर काही नियमाचं वस्त्र आहे की नाही याच्या आठवण राहत नाही. पुढील अधोगतीचे लाजणे नव्हे. आणि भविष्यामध्ये आपली फार अधोगती होणार आहे. मानव हा मध्यभागी आहे. जर तो पुण्यकर्म करत करत गेला तर ऊर्ध्वगतीला प्राप्त होतो, आणि जर पापात्मक कर्म केला की तो मानवी देहापेक्षा निकृष्ट गतीला जातो, तर त्याला अधोगती असं म्हणतात. गतीचे प्रकार 2-3: मध्यगती, ऊर्ध्वगती आणि अधोगती. 14व्या अध्यायामध्ये आलंय बघा, हे ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्य तिष्ठन्ति राजसाः, जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. तर ही अधोगती आहे. ऐसे होती तरु तृण लोहलोष्ट पाषाण, या खांदिया देवीची जाण फळेही याची. तामसी गतीचा प्रकार सांगितला. भविष्यामध्ये आपली अधोगती होईल याची असणारी लज्जाने नव्हे. ज्ञानी पुरुषाला आपण जन्माला आलो की त्याची लाज वाटते. ऐसेसी अवकाळा घेपे शरीराचा कांटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. ज्ञानी पुरुषाला आपण जन्माला आलो तर त्याला तिची लाज वाटते, आणि अधोगतीला गेलं तर फारच मोठी लाज आहे की नाही. पण पुढे आपली अधोगती होणार आहे याची लाजने नव्हे. काही माणसांना आम्हाला पुढचा जन्मच मान्य नाही, म्हणजे पुनर्जन्म मान्य नाही आणि पूर्वजन्मही मान्य नाही. पण ते म्हणतात काही नाही बघा, यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहश पुनरागमनम कुतः. जोपर्यंत जगायचं आनंदाने जगायचं. मग चांगलं खाल्लं पाहिजे, हो चांगलं, मग तुपातलं खाल्लं पाहिजे. पण मग काय करावं, कर्ज काढा ना. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आपल्याकडचा चारवा काही थोडा चांगलाच म्हणावा लागेल, कारण तो कर्ज काढून तूप खायला सांगतो, तेवढ्या बाबतीत चांगला आहे. तो कर्ज काढून बाकीचं दुसरं काही प्यायला सांगत नाही. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आणि मग कर्ज फेडायचं कसं, कशाला फेडायचं कर्ज. भस्मीभूतस्य देहश पुनरागमनम कुतः. एकदा या देहाती 3 चिमट्या राग झाली तो कोण येणार आहे कर्ज फेडायला. हा चारवाकाचा विचार आहे. दिसायला गोड वाटतो, पण केलेलं कर्म अवश्य भावी भोगावं लागतं. पेरलं तर ते उगवतच असतं. तसं कर्म केलं, भले तुम्ही नाकारू शकता, तुम्ही कर्माला नाकारू शकता, सिद्धांताला नाकारू शकता, परिणामाला नाकारू शकत नाही. पाप जर केला असेल दुःख भोगावंच लागेल, आणि पुण्यकर्म जर केलं असेल तर सुख हेही भोगावं लागेल. एखादं मला नाही मी नाही भोगणार, मग तेथे न चले काय. कर्माचा अकाट्य सिद्धांत आहे. ज्ञानोबारांचा अभंग वाचला पाहिजे. परियेसे गव्हारा सादर कर्मे निर्वंश झाले शगर, भिल्ले विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्र नयन. कर्म हे भोगावंच लागतं, हा देवाने केलेला सिद्धांत आहे.
आणि जिथं देवाने भोगला तिथं जीवाची काय कथा आहे. तो मला नाही मला पुनर्जन्म मान्य नाही. तो मान्य करून किंवा न करून काय फायदा आहे. तुझं अस्तित्व कायमचं थोडीच टिकणार आहे. मृत्यूला टाळू शकत नाही तर कर्माच्या बंधनाला काय टाळणार आहे. हे अधोगती पण त्याचं त्याला काही वाटत नाही. भोगावं लागतं बरं हे अवश्यम भावी. भगवंताने त्या बालीचा वध केला सुग्रीवासाठी. तर ते वाली म्हणले आमच्या भावाचं भांडण होतं प्रभू, पण तुम्ही माझा वध केला. आणि भगवंतानी मग कारणं सांगितले तिथं की तो आपल्या भावाचं राज्य बळकावलं, अनेक प्रकारचे अन्याय सांगितले, अत्याचार सांगितले, त्यामुळे तुझा वध करणं योग्य होता. पण त्याने प्रभू तुम्ही समोरासमोर नाही ना युद्ध केलं, झाडाच्या आडूनच मला बाण मारला की नाही म्हणे. प्रभू म्हणले काळजी करू नको. आणि मग ज्या बालीचा भगवंताने वध केला तो पुढच्या अवतारात झाला जरा व्याध. आणि पिंपळाखाली भगवान परमात्मा शांत झोपले होते. तर भगवंताच्या पायाचं नख चमकलं आणि त्याला वाटलं हा हरणाचा डोळाच आहे. त्याने मग बाण मारला. तो बाण त्या शापातून आलेला होता आणि तो भगवंताला निमित्तच पाहिजे होतं. बाण लागला तळपायाला. आता तळपायाला बाण लागल्यावर कोणी मरत असतं का किंवा कोणी देह सोडतं का. पण भगवंताची लीला आहे. आता मृत्यू तर भगवंताला काही स्पर्श करू शकत नाही. आणि यमाची किंवा कोणाची हिंमतसुद्धा नाही की देवा देह सोडा. मग तो ज्या व्याध पळत आला, रडू लागला. भगवान म्हणले काळजी नको, तुझं निमित्त आहे. त्यालासुद्धा वैकुंठाला घेऊन गेले. त्यालासुद्धा भिल्ले विंदिले शारंगधर. त्या भिल्लाने भगवंताच्या पायाला वेध केला की नाही. म्हणजे तर कर्म देवाला भोगावं लागतं. मानवाची काय कथा. पण आपली पुढे अधोगती होणार आहे याची त्याला लाज अजिबात माहिती नसते. भूत अंगात आलं ना त्या लाज नाही वाटत, ते उड्या मारतं. पुढील अधोगतीची लाज नव्हे. आणि मग काय करतात, मनाला येईल ते करतात. त्यांच्या कृतीला शास्त्र प्रामाण्य नसतं. करितात जे न करावे वेद म्हणे. वेद म्हणे जे न करावे ते करितात. म्हणजे वेद काय म्हणतात. वेद म्हणतात एक कर्म करावं विहित, अन्न करावे निषिद्ध. निषिद्ध कर्म करू नये. तर वेदाने सांगितलं जे करू नका ते आवर्जून करतात. ते आवर्जून करतात. ज्ञानोबाराने म्हटलं आहे प्रमादाच्या बाबतीमध्ये जाग राहतो जाग. जसं किंवा द्राक्ष आले किंवा आंब्याचा हंगाम आला ना तर कावळ्याच्या तोंडाला अरुची निर्माण होते. द्राक्षरसा आम्ररसा वेळे तोंड सडे वायसा, का डोळे फुटती दिवसा डोळाचे, तैसा कल्याण काळ पाहे तया त्या आळस खाये. ना प्रमादी तरी होय तो म्हणे तैसे. कल्याणाचा काळ आला व आपल्या जीवनामध्ये परमार्थ करावा, साधना करावी, संत संगती आली, मस्त झोपून राहतो. जा म्हणे तुम्ही पुढं, मी मागून येतो, मला मुक्काम माहिती, जा तुम्ही पुढं नको जा. कल्याण काळ पाहे तया त्या आळस काय. आणि प्रमाद करायचं म्हणलं की रात्रभर जागी राहतो. मग करितात जे न करावे वेद म्हणे. आपल्या कृतीला कधीही वेदाचं प्रामाण्य असावं, संत वाङ्मयाचा आधार असावा किंवा महापुरुषांच्या वचनाचं उल्लंघन करू नये. कारण त्यांचं वचन म्हणजे वेदच आहे. करितात जे न करावे वेद म्हणे. आणखी काही चिंतन आहे त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.